नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मिहिरने अरुंधतीला पार्टनरशिपची ऑफर दिलेली असते, त्यामुळे संजनाच्या पोटात फारच दुखायला लागलेलं असतं आणि संजना ही अनिरुद्धकडे भणभण करत असते. अनिरुद्धला ती म्हणत असते की एक कॉम्पिटिशन जिंकली म्हणून ती एवढं मोठं रेस्टॉरंट ओन करू शकते का? काय एक्सपिरियन्स आहे तिला? आणि अनिरुद्ध, मी तुला सांगून ठेवते की त्याचं चांगलं चालू असलेलं रेस्टॉरंट सुद्धा ही अरुंधती बंद करून टाकेल. अनिरुद्ध मात्र शांत बसलेला असतो. संजना म्हणते की अनिरुद्ध, तुला काहीच बोलावं असं वाटत नाहीये का? मगाच्यापासून मी एकटीच बोलतीये. अनिरुद्ध तिला म्हणतो की संजना, तू जरा गप्पच बस आणि ती अरुंधती काय करते ना याच्याशी मला काहीही घेणं देणं नाहीये. मी आपल्या भविष्याचा विचार करतोय. संजना म्हणते की काय, त्यात विचार करण्यासारखं काय आहे? काहीही झालं तरी आपण हे घर सोडून जाणार नाही. कोणीही अगदी काहीही म्हटलं तरी चालेल, परंतु आपण हे घर सोडून जायचं नाही. अनिरुद्ध यावर काहीही त्याचं स्टेटमेंट देत नाही. अनिरुद्ध मात्र यावर त्याचं काहीही स्टेटमेंट देत नाही आणि गप्प बसतो. तेव्हा संजना चिडते आणि म्हणते की अनिरुद्ध, मी तुझ्याशी बोलते, तू का बोलत नाहीये माझ्याशी? अनिरुद्ध संजनाला म्हणतो की तू अशी मूर्खासारखी स्टेटमेंट करायला लागली तर मी काय बोलणार आहे? संजना म्हणते की अरे अनिरुद्ध, मी काय मूर्खासारखं बोलते? तुला चालेल का मी घर सोडून निघून गेलेलं? आणि काय रे, घर सोडून आपण कुठे जाणार आहोत? तुला काही आयडिया आहे याची? अनिरुद्ध म्हणतो की संजना, अगं तेच तर फिगर आउट करण्याचा प्रयत्न करतोय ना मी. संजना म्हणते की हे बघ अनिरुद्ध, तुला काही फिगर आउट करायची गरज नाहीये आणि एक गोष्ट लक्षात ठेव की आपण हे घर सोडून कुठेही जायचं नाहीये. अरे तुला कळतंय का या घरामध्ये किती शेअर्स आहेत? ते आप्पा आहे, विशाखा आहे, अविनाश आहे, तू आहेस. आपल्या वाट्याला किती शेअर येणार आहे? जे काही पैसे आपल्याकडे येतील त्याच्यामध्ये फार तर किचन बनवून होईल कुठंतरी. त्यापेक्षा अनिरुद्ध, हे घर आपण बिल्डरला देऊयात आणि अख्खा एक फ्लोअर भेटेल आपल्याला. अनिरुद्ध म्हणतो की स्टॉप इट संजना, हे सगळं मला माहिती आहे, परंतु ते आता होणार नाहीये. उगाच आता या गोष्टींचे स्वप्न बघू नकोस. संजना म्हणते की स्वप्न काय आहे त्यात? अनिरुद्ध म्हणतो की संजना, शहाणपण हेच असेल की आपण आपला शेअर घेऊ आणि इकडनं बाहेर पडू आणि हीच गोष्ट आपल्यासाठी बेटर आहे. ती अरुंधती तर आपल्याला काही या घरामध्ये राहून देणार नाही आणि आप्पा सुद्धा आपल्याला या घरात ठेवणार नाही. संजना म्हणते की पण आपण का जायचं हे घर सोडून? तुझाही हक्क आहे ना या घरावर. आणि हे बघ अनिरुद्ध, मी तुझी बायको आहे, त्यामुळे मला जर हे घर सोडून जायचं असेल तर मी जाईल, परंतु हे घर सोडून जाण्यासाठी तू माझ्यावर जबरदस्ती नाही करू शकत आणि तसाही माझाही हक्क आहे या घरावरती. अनिरुद्ध म्हणतो की अगं आता त्या सगळ्याचा विचार करून काही होणार नाहीये. आपण अरुंधतीला प्रॉमिस केलं होतं ना, एवढंच काय तर आपण तिला 1 महिन्याची मुदतही दिली होती, विसरलीस का तू? अरे अरुंधतीने आपला शब्द पाळला आहे, त्यामुळे आपल्यालाही आपला शब्द पाळायला हवा. त्यामुळे आपण लवकरात लवकर इथून निघून जाऊयात. संजना म्हणते की कोण आहेत रे तुम्ही शब्द पाळणारे? हे शब्द असे कोणीच पाळत नाही. कमिटमेंट फक्त कामाच्या ठिकाणी पाळल्या जातात. आणि अरुंधती आहे तरी कोण? तिला दिलेला शब्द म्हणजे काय काळ्या दगडावरची रेष आहे? आणि काय रे, तू कधीपासून इतका लॉयल झाला आणि तू कधीपासून एवढे शब्द पाळायला लागलायस? अनिरुद्ध म्हणतो तू तर माझ्या लॉयल्टीवर शंकाच घेऊ नकोस. अगं मी जर शब्द पाळत नसतो ना तर तुझ्याशी लग्नच केलं नसतं. संजना म्हणते की ओ माय गॉड, हे बघ तू हे कोणाला तरी दुसऱ्याला जाऊन सांग, माझा काय यावर विश्वास नाहीये आणि तसंही मला सांगून काहीच गरज नाही, काहीच उपयोग नाही. अनिरुद्ध म्हणतो की अगं केलंस ना पण मी तुझ्याशी लग्न. संजना म्हणते की अरे तू आला नव्हता माझ्याकडे कारण तुला लग्नच करायचं नव्हतं माझ्याशी. मी मागे लागले म्हणून तू लग्नाला तयार झालाय. मागे भांडण्यात सुद्धा खूप वेळा माझं ऐकून झालंय की तुला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं आणि तूच म्हणतोस की तू मागे लागली म्हणून मला तुझ्याशी लग्न करावं लागलंय. आठवल्या का तुला ह्या सगळ्या गोष्टी? तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की अशी कशी आहेस का तू? तुला प्रत्येक वेळी फक्त मी 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 एवढंच आठवतं का? संजना म्हणते की का जुने वाद का आपण उकरून काढायचे? हे बघ मी तुला फक्त एवढं सांगते की काहीही झालं तरी जुने वाद उकरून काढू नकोस. आपल्याला कसं बाहेर पडता येणार नाही याचा विचार कर. मीही करते आणि तूही कर, पण शेवटी काहीही झालं तरी आपण हे घर सोडून कुठेही जायचं नाही, एवढं मात्र नक्की. इकडे अनिशने आता ईशाला घरापाशी सोडलेलं असतं. ईशा अनिशला म्हणते की अनिश थँक्यू. अनिश म्हणतो की आता तू इतकं फॉर्मली वागणार आहेस का माझ्याशी? ईशा म्हणते की खरंच अनिश, थँक्यू सो मच, मनापासून बोलते रे मी. अनिश म्हणतो की इट्स ओके इट्स ओके. ईशा म्हणते की चल ना घरी कॉफी पिऊयात, खूप दिवस झाले आपण एकत्र कॉफी नाही प्यायलोय. तर अनिश म्हणतो की नो थँक्स. अनिश तिथून निघायला लागतो तेव्हा ईशा त्याला थांबवते. ईशा त्याला म्हणते की आता का रागवलायस माझ्यावर? अनिश म्हणतो की नाही नाही, रागवलो नाहीये. इनफॅक्ट तू मला म्हटली नाही की मला सोडून दे म्हणून, परंतु मीच तुला सोडवायला आलो ना आणि त्या मुलांनी जर तुला त्रास दिला नसता तर तू माझ्या गाडीवरही बसली नसतीस. तू तर चिडली आहेस ना माझ्यावर. ईशा म्हणते की खरं तर मला खूप छान वाटलं की तू माझ्या मदतीला धावून आलास, यासाठी खरंच थँक्यू सो मच. अनिश म्हणतो की इट्स ओके, परंतु तुझ्या जागी दुसरी कुठलीही मुलगी असती तरी मी हेच केलं असतं. ओके चल बाय. तेव्हा ईशा म्हणते की अच्छा, मग त्या गुंडांसमोर तू असं का म्हणालास की ही माझी बायको आहे म्हणून? अनिश ईशाला म्हणतो की मग नाहीयेस का तू माझी बायको? आपला डिवोर्स अजून व्हायचा आहे ना. तू माझी बायको आहेस ही गोष्ट मी त्यांना सांगितली, हे तुला आवडलं नाही का? ईशा म्हणते की नाही रे, मी असं कुठं म्हटले.
म्हणते. अनिश म्हणतो की हे बघ, अजून आपला डिवोर्स व्हायला बाकी आहे. आपला डिवोर्स होणार हेही खरं आहे आणि तुला माझ्यापासून डिवोर्स हवा हेही खरं आहे, परंतु जोपर्यंत आपला डिवोर्स होत नाही तोपर्यंत तू माझी बायकोच आहेस, म्हणजे मला तरी असं वाटतं. आणि अजूनही मी. तेव्हा ईशा म्हणते की अजूनही मी म्हणजे काय अनिश? अनिश बोल ना, तू कधीच माझ्याशी मोकळेपणाने बोलत नाही. तेव्हा अनिश म्हणतो की अजूनही मी मूव्ह ऑन नाही झालोय. मी आयुष्यात कोणामध्ये तरी पहिल्यांदा इतका इन्व्हॉल्व्ह झालो होतो. आपलं नातं तोडणं माझ्यासाठी एवढं सोपं नाहीये. मी रोज स्वतःला समजावत असतो की आता आपल्यामध्ये तसं काहीच नाहीये, तरी सुद्धा माझं मन नाही ऐकत. ईशा, मला माहितीये की तुझ्या मनात आता माझ्याबद्दल कुठल्याही फिलिंग्स नाहीये आणि ते आता मला एकट्याला वाटून काही फरकही नाही पडणार, पण काय करू, मी तर खूप हेल्पलेस फील करतोय. तेव्हा ईशा म्हणते की अनिश, माझ्या मनात तुझ्याबद्दल फिलिंग्स नाहीये हे तुला कोणी सांगितलं? अनिश म्हणतो की मला माहितीये ईशा, ओव्हरऑल तुझ्या वागण्यावरून मला कळतंय. आज जेव्हा तू रस्त्यात एकटी होतीस तेव्हा मला वाटलं होतं की नको विचारूयात हिला, जाऊ देत आपण निघून जाऊयात, पण तू एकटी आहेस हे कळल्यावर मीच रेसलेस झालो आणि तुला एकटीला सोडून जाण्याचं माझं मनच नव्हतं आणि मग शेवटी तुलाच विचारायला आलो. मला कळत नाहीये की माझ्यासोबत असं का होतंय, मला तुझी इतकी काळजी का वाटते. कदाचित मी स्वतःवरचा राग त्या गुंडांवरच काढला. ईशा म्हणते की अनिश, खरंच किती मनापासून बोलतोय तू हे सगळं. हे सर्व कदाचित तू आधीच बोलला असता तर आपलं नातं हे डिवोर्स पर्यंत आलंच नसतं. अनिश म्हणतो की ईशा, अगं मी कितीतरी वेळा तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु तू बोलायला तयारच नव्हती. अगं मी तरी काय करणार होतो. ईशा म्हणते की मग कॉल करायचा, मेसेज करायचे, मार्ग काढायचे असतात अशा सिच्युएशन मधून. अनिश म्हणतो की ईशा, मी खूप वेळा विचार केला. काही बाबतीत तू जे वागली होतीस त्याचाही मला खूप राग होता. हे बघ, अरुंधती मॅडमच्या बाबतीत आणि आजीच्या बाबतीत तू जे काही वागली ना ते मला अजिबात नाही आवडलं ग. तेव्हा मला तुझा खरंच राग आला होता आणि तेव्हा जर तू एकदा येऊन मला सॉरी म्हटली असती ना, मला खरंच बरं वाटलं असतं. पण नाही ईशा, तुला तुझी चूकच मान्य नसते. हे बघ, तुला माझं वागणंही पटत नाही आणि बघ मला तुझं वागणंही पटत नाही आणि तुझ्यावरचं प्रेमही कमी होत नाही. ईशा, आपण पुन्हा एकदा नाही का ग विचार करू शकत? डिवोर्स हेच एक अल्टिमेट सोल्युशन आहे का? ईशा म्हणते की अनिश, ज्या प्रकारे तुला माझ्या काही गोष्टी आवडत नाही त्याचप्रमाणे मलाही तुझ्या काही गोष्टी आवडत नाही. तू सारखंच मला आईशी कम्पेअर करतो, ही गोष्ट मला नाही आवडत. हे बघ, मला आईचं वागणं अजिबात आवडत नाही आणि आम्ही दोघी जणी वेगळ्या व्यक्ती आहोत, ही गोष्ट तू पहिल्यांदा लक्षात घे. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे, परंतु तू जर मला समजूनच घेणार नसशील तर माझ्या प्रेमाचा काय उपयोग? त्यापेक्षा आपण इथंच थांबलेलं बरं. अनिशला खूप वाईट वाटतं. त्याचवेळी अभि तिथे येतो आणि म्हणतो की तुम्ही दोघे इथे बाहेर का बोलताय, आतमध्ये चला. अनिश, चल आतमध्ये. अनिश म्हणतो की नाही जातो मी, तसंही आता बोलण्यासारखं काही उरलंच नाहीये आणि तसंही मला अरुंधती मॅमकडे जायचंय. तर अभि म्हणतो की अच्छा, म्हणजे कॉम्पिटिशन जिंकली म्हणून जायचंय की काय अभिनंदन करायला? अनिश म्हणतो की खरं तर मी तेव्हाच त्यांचं अभिनंदन केलंय, परंतु आज काहीतरी खास कारणासाठी मी त्यांच्याकडे चाललोय. मिहिरने त्याच्या रेस्टॉरंटमध्ये अरुंधती मॅमला पार्टनरशिप ऑफर केली आहे. इनफॅक्ट ऑफर काय, त्याने पार्टनर पण करून घेतलंय. सो मॅम आता फक्त मिहिरच्या टीचर नाही तर बिझनेस पार्टनर सुद्धा आहेत. ही गोष्ट ऐकून ईशाला धक्का बसतो. अनिश आता तिथून निघून गेलेला असतो. अनिश गेल्यावर ईशा अभिला म्हणत असते की सध्या काहीही चाललंय का ह्या जगामध्ये? तर इकडे मिहिर हा अरुंधतीला समजावत असतो आणि अरुंधतीला तो म्हणत असतो की ताई, आता तुम्हाला सगळं काही सांभाळावं लागेल. म्हणजे बघा, बिझनेस पार्टनर तुम्ही आहात, परंतु मी तिकडे जाणार आहे म्हटल्यावर फक्त कुकिंग नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आता तुम्हीच सांभाळणार आहात. अरुंधती मात्र या जबाबदारीसाठी अजिबात रेडी नसते आणि ती म्हणते की नाही रे बाबा, मला एवढं सगळं नाही जमणार. अरे बाबा, मला नाही जमणार, ह्या सगळ्या गोष्टीचा मला अजिबात अनुभव नाही, तू दुसरं कोणाला तरी बघ. मिहिर म्हणतो की ताई आप ट्राय करके तो देखो, मला माहितीये की 100% तुम्हाला सगळं काही जमणार आहे. तितक्यातच अनिशही तिथे येतो. अनिश म्हणतो की काय झालंय? अरुंधती म्हणते की बघ ना हा काय म्हणतोय ते. यश म्हणतो की अरे मिहिर केव्हापासून आईला सांगतोय की तुला रेस्टॉरंट चालवायला जमेल, परंतु आई आहे की नुसतं नाहीच म्हणते, आता तूच समजाव. अनिश विचारतो की मॅम तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अरुंधती म्हणते की अरे हे काय गोष्ट एवढं सोपी आहे का? रेस्टॉरंट चालवणं म्हणजे एवढा खेळ नाहीये. रेस्टॉरंट चालवणं म्हणजे काही खेळ नाहीये. अनिश म्हणतो की मॅम, परंतु याआधी सुद्धा तुम्ही ज्या काही गोष्टी केल्या त्यातून तुम्हाला असंच वाटलं होतं की तुम्हाला नाही जमणार हे सगळं. म्हणजे तुमचं गाणं, कुकिंग कॉम्पिटिशन, आणि एकदा की तुम्ही करायचं ठरवलं ना तर तुम्ही ते गोष्टी करून दाखवतात. आणि हे बघा, एवढी चांगली संधी चालून येते तर तुम्ही का नाही म्हणताय? यश म्हणतो की एक्झॅक्टली मी पण हेच म्हणतोय. आई, तुला आठवतंय की मधल्या काळामध्ये तुझा आवाज लागत नव्हता तेव्हा तू किती मेहनत केली आणि सरावाने तुला जमलंही ना ते. कॉम्पिटिशन मध्ये सगळ्या वेळी तुला प्रत्येक वेळी काही ना काहीतरी वाटत होतं, तुला प्रत्येक वेळी प्रत्येक राऊंड मध्ये भीती वाटत होती. एवढंच काय तर तुझ्या हाताला सुद्धा लागलं होतं, तरी सुद्धा तू एका हाताने सगळे राऊंड क्लिअर करून दाखवलेत. मिहिर म्हणतो की हो ताई, आणि मी आहे ना इथं, मी तुम्हाला सगळं काही समजावून जाईल. मी जितकं माझ्या रेस्टॉरंटवर प्रेम करतो तेवढं प्रेम फक्त तुम्हीच करू शकतात.
आणि म्हणून मला हे दुसरं कोणाला नाही द्यायचंय, त्यामुळे मी फक्त तुम्हालाच देतोय. अरुंधती म्हणते की बापरे देवारे, मी काय करू आता? मिहिर म्हणतो की तुम्हाला काही करायची गरज नाहीये, तुम्ही माझ्या रेस्टॉरंटमध्ये या, मी तुम्हाला सगळं काही समजावून सांगतो. मिहिर यशला म्हणतो की यश तू एक काम कर ना, तू पण ताईसोबत जॉईन कर ना. म्हणजे काय की ताईला जर एखाद दोन गोष्टी नाही समजल्या तर तू सांगू शकतो. यश म्हणतो की चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही, मी येणार म्हणजे येणार. मिहिर आता तिथून निघून गेलेला असतो तर अरुंधती म्हणते की काय आहे हे सगळं, मला नाही जमणार हे सगळं. यश म्हणत असतो की ताई तुम्हाला सगळं जमेल, तुम्ही काही काळजी करू नका. यश म्हणतो की आई, आणि तो म्हटलाय ना तो सगळं काही शिकवणार आहे आणि काही लागल्यावर आपल्याला हेल्पही करणार आहे. आणि आई बस झाला हा विषय, आता बस झाला, आता हे फायनल आहे. आणि मला सांग की तू संजना आणि बाबांबद्दल काय ठरवलंयस? अरुंधती म्हणते की त्यात ठरवायचं काय आहे, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी पैसे जमा केलेत. 1 महिन्याच्या आत त्यांचा शेअर त्यांना भेटून जाईल आणि मग त्यांनी घर सोडून जावं. निदान ते दोघं गेल्यानंतर आई आणि आप्पा नीट जगू तरी शकतील. अनिश म्हणतो की तुला काय वाटतं की ते खरंच दोघं जण घर सोडून निघून जातील? अरुंधती म्हणते की हो, मग त्यांना जावंच, कारण त्यांनी दिलेला शब्द मी पाळलाय, त्यामुळे मी दिलेला शब्द त्यांनी पाळायलाच हवा. दुसरीकडे ईशा आणि अभि दोघंही अनिरुद्ध आणि संजना सोबत बोलत असतात. ईशा अनिरुद्धला म्हणत असते की बाबा तुम्ही आम्हाला सोडून कुठेही जायचं नाहीये, तुम्ही आम्हाला सोडून जाणार आहे आणि ती आई सांगणारी कोण आहे? जेव्हा आई आम्हाला सोडून गेली तेव्हा तिने आमचा विचार केला का? आता सुद्धा तिला आमच्याबद्दल काहीही वाटत नाही. आणि बाबा जर तुम्ही आता निघून गेला तर आमचं काय होईल सांगा ना. अभि म्हणतो की मला असं वाटतंय ना की यामध्ये आईचं काहीतरी प्लॅनिंग आहे. संजना म्हणते की म्हणजे काय? अभि म्हणतो की मला असं वाटतंय की आईला तुम्हाला दोघांना बाहेर काढायचंय. मग कसं की आईचा या घरामध्ये एंटर करण्याचा मार्ग मोकळा होईल, कारण तुम्ही जर दोघं जण इथून निघालात तर आप्पा तिला इथे बोलवतील राहायला. शेवटी मग तिला अडवायला कोण असणार? सॉरी अभि जाऊ देत ना अरुंधतीला, तसाही फक्त माझा प्रॉब्लेम होता. आता जर मीच निघून गेलं तर तिला काही प्रॉब्लेम नसेल आणि तुम्ही आनंदात राहाल. अभि म्हणतो की नाही बाबा, आई अनघाला किती इन्फ्लुएन्स करते हे माहिती ना तुम्हाला. अनघा अगदी तिची प्रत्येक गोष्ट कॉपी करते, अगदी तिच्यासारखीच वागते, आणि म्हणून तर अलीकडे आमची भांडणंही वाढली आहे. बाबा हे सगळं जर थांबवायचं असेल ना तर तुम्ही इथं असणं खूप आवश्यक आहे. अहो आई जर इथे राहायला आली ना ती सतत आमच्यावर नजर ठेवणार, त्यामुळे आमचं जगणं मुश्किल होणार. काहीही जरी झालं ना तरी तुम्ही हे घर सोडू नका, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. ईशा म्हणते की बाबा आपण या घरामध्ये सर्वजण किती आनंदाने आणि मजेत राहतोय आणि हेच आईला सहन होत नाही, आणि म्हणूनच ती आपलं घर तोडायला निघाली आहे. बाबा या सगळ्यातून तुम्हीच आम्हाला वाचवू शकता. आई जर या घरात आली ना तर आमची वाट लावेल ती. संजनाला कळलेलं असतं की आता हे अभि आणि ईशा दोघंही आपल्या बाजूने बोलू शकतात आणि हे तर आपले चेले बनू शकतात, म्हणून संजना लगेच रडण्याचं नाटक सुरू करते. संजना म्हणते की खरंच मला खरंच खूप वाईट वाटतंय तुमच्यासाठी. खरंच सांगू का, आम्ही सुद्धा तुमच्याशिवाय कुठेच राहू शकत नाही. तुमच्या सगळ्यांची आम्हाला खूप सवय झाली आहे. तुम्हाला सोडून आम्ही नाही राहू शकत, आणि त्यातल्या त्यात अरुंधतीला माझ्याशिवाय कोणीच चांगलं ओळखू शकत नाही. ती जर इथे आली तर तुमचं काय होईल याची कल्पना सुद्धा मला करवत नाहीये. मी जर हे घर सोडून निघून गेले ना तर सतत तुमचाच विचार करत राहील मी, आणि मी नेहमी तुम्हालाच मिस करत राहील. असं म्हणत संजना हे रडण्याचं नाटक करू लागते. ईशा म्हणते की संजना आंटी, अगं आम्ही सुद्धा तुम्हाला खूप मिस करू. अगं तूच एकटी आहेस की जिच्यासोबत मी सगळं शेअर करू शकते. या घरात मला कोणीच समजून घेत नाही. तू प्लीज नको ना आम्हाला सोडून जाऊ, यातून काहीतरी आपण मार्ग काढू ना. संजना म्हणते की नाही ग, आता आमच्या हातात काहीच नाहीये दुसरं. आता जर अनिरुद्धने काही केलं तर बरं होईल. अनिरुद्ध आता तूच या मुलांचा विचार करणार आहे. ह्या बिचाऱ्यांना त्यांच्या आईचं प्रेम कधीच नाही मिळालं, परंतु तू तरी त्यांना त्यांच्या बाबापासून नको तोडूस. मला हे अजिबात नाही बघवणार. ह्या मुलांना तुझ्या आधाराची गरज आहे आता. हे बघ, तू म्हणशील तिथे मी यायला तयार आहे, तू नेशील तिथे मी येईल. मी तर नेहमी तुझ्यासोबतच राहील, कारण तुझी साथ देणं माझं कर्तव्य. मी तुझी बायको आहे. पण ह्या मुलांशी माझं खूप चांगलं नातं आहे रे. मी यांना जन्म दिलेला नसला तरी माझं खूप प्रेम आहे यांच्यावर. जरा तू यांचा विचार कर ना, आणि ह्या गोष्टीचाही विचार कर की जर मी नसेल तर ह्या मुलांचं काय होईल. अरे यांची तर वाटच लावून टाकेल अरुंधती. मी तुझ्या पाया पडते, परंतु या मुलांना अंतर नको देऊस तू. संजना खूपच रडण्याचं नाटक करत असते आणि ईशाला आणि अभिला मात्र ते खरं वाटत असतं. ईशा ही अनिरुद्धला म्हणत असते की बाबा, आई आधी आम्हाला सोडून गेली होती, आता तुम्ही तरी नका जाऊ. हे बघा, तुम्ही जर हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला ना तर मी सुद्धा तुमच्यासोबत येईल. तुमच्यासोबत मी सुद्धा येणार. संजना मनात म्हणत असते की बापरे, आता हिला कोण गळ्यात बांधून घेणार. हिची सख्खी आई हिला सांभाळू शकली नाही तर मी कोण आहे सांभाळणारी, आणि मी का सांभाळू हिला. अभि सुद्धा अनिरुद्धला म्हणतो की हो बाबा, ईशा अगदी बरोबर बोलतीये. जर तुम्ही इथे राहणार नसेल तर मी सुद्धा इथे राहणार नाही. मी तुमच्या सोबत निघेल बाहेर घरातून. जनाला आता टेन्शन येतं की आधी ईशा आणि नंतर अभि, आणि तिला या दोघांनाही घेऊन जायचं नसतं जरी जायची वेळ आली असती तरी. तेव्हा संजना म्हणते की अरे तुम्ही दोघं काय वेडे आहात का. अरे अभि, तुम्ही नका हा मूर्खपणा करू, आणि तुम्ही काय हे घर सोडायचं बरं. तुम्ही जर हे घर सोडलं तर तुम्ही तुमचे हक्क सोडल्यासारखं होईल. इशू तू शहाणी आहेस की नाही. आम्ही इमोशनल झालोय म्हणून हा विचार करतोय. ऐका
ऐका ना, आम्ही जरी या घरामध्ये नसलो तरी तुम्ही या घरामध्ये राहा. आणि अभि म्हणतोय त्याचप्रमाणे जर या घरामध्ये काही कॉन्स्पिरसी सुरू असेल तर तुम्ही त्यावर लक्ष ठेवा. ईशा म्हणते की नाही, आम्ही या घरामध्ये अजिबात एकटे नाही राहणार. संजना आंटी, तुम्ही दोघांनी या घरातून कुठेही जायचं नाहीये, बघूयात आपण आई काय करते ते. संजना म्हणते की ठीक आहे. खरं तर संजनाच्या मनासारखंच झालेलं असतं, मात्र मनातून फार ती हसत असते. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. अरुंधती अनिरुद्धला म्हणते की अनिरुद्ध, मी तुम्हाला शब्द दिला होता की 1 महिन्याच्या आत मी तुम्हाला या घराचे तुमचे शेअर्सचे पैसे देईल. आता तुमचा या घरावर कायद्याने कुठलाही अधिकार नाहीये. तुम्ही या कागदांवर सह्या करा. अनिरुद्ध सह्या करायला जातो तेव्हा संजना येते आणि त्याच्या हातातून पेन ओढते आणि म्हणते की तुला काय वाटलं, आम्हाला काही कळत नाही? आणि काय ग, आम्हाला काही कळत नाही का? अचानक तो मिहीर तुला पार्टनरशिप ऑफर करतो. आम्हाला समजत नाही की तुझ्यामध्ये आणि मिहीरमध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे. आता मूर्ख संजनाने अरुंधतीच्या चारित्र्यावरच संशय घेतलेला असतो आणि तेही मिहीरवर. मिहीर जो की तिच्या मुलासारखा आहे. आता मात्र अरुंधतीला फार राग येतो आणि ती संजनाच्या जोरात कानाखाली देते आणि म्हणते की निघ, आत्ताच्या आत्ता तू इथून निघ, दोघंही माझ्या घरातून निघा. आता मात्र अरुंधतीने संजनाच्या हाताला धरून संजनाला घराबाहेर काढून दिलेलं असतं. संजनाला डायरेक्टली बाहेर टाकून दिलेलं असतं. अनिरुद्ध हा मागेच उभा असतो. अरुंधती आता इतकी चिडलेली असते की ती अनिरुद्धला सुद्धा म्हणते की तुम्हाला तुमचा रस्ता दिसतोय, मला सुद्धा हाताला धरून बाहेर काढावं लागेल. तर अरुंधतीचा हा स्वभाव बघून अनिरुद्धच फार टेन्शन मध्ये आलेला असतो. मित्रांनो, पहिल्यांदा अरुंधतीने खूप चांगला स्टँड घेतलेला असतो आणि ह्या संजनाला घराबाहेर काढलेला असतो. बरं, संजनाला बोलताना एवढंसही भान नसतं की अरुंधतीबद्दल ती नक्की बोलते तरी काय, आणि तेही कोणावर? मिहीर हा अरुंधतीचा मुलगा असल्यासारखा आहे, यश आणि अभिच्या वयाचा आहे आणि त्याच्यावरनच अरुंधतीवर संशय घेणं हे कितीपत योग्य आहे. सोबतच ते सगळ्या घरच्यांसमोर. एकट्यात बोलली असती तर ते थोडं वेगळं होतं, परंतु घरच्यांच्या सगळ्यांसमोर ती असं बोलतीये, कितीपत योग्य आहे? तुम्ही आम्हाला नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.